अजब रमा राघवची जोडी. तिथे सरळ जा, तिथे उजवीकडे नाही खोली आहे, तिकडे तुम्ही कपडे बदला आणि मंदिरात या. आता पुढचा कार्यक्रम सुरू होईल ना. या. अरे पण हा ड्रेस बघ ना, किती ओल्ड फॅशन आहे. मला नाही घालायचा असला ड्रेस. मी असा ड्रेस घालते का कधी? अगं पण ओले कपडे चेंज करावे लागतील ना. जा तू लवकर जा. फाईन, चल माझ्यासोबत इथपर्यंत. चल. राघवरावांनी तर मला गिफ्ट दिलं. आता माझं काय होणार मामा? अगं नाही नाही, गिफ्ट नसेल, ते गिफ्ट नसेल. अहो सरळ सरळ ड्रेस दिसत होता तो. त्यांनी गिफ्टच दिलं तिला. राघवरावांनी आजपर्यंत मला साधा रुमाल पण दिला नाही हो कधी, आणि तर मला गिफ्ट दिलं. आता तर मला खात्रीच पटले की त्या दोघांचं अफेअरच आहे. अश्विनी, तू आधी रडायचं थांब बघू, रडायचं थांब. आता ना खरं काय आहे ते प्रत्यक्ष घोड्याच्या तोंडूनच वधावून घेऊया. घोडा? हा. बाबा, इथे घोडा कुठून आला? अरे रे माझं भोळ पिल्लू ते. अगं इंग्रजीमध्ये म्हण नाहीये का, फ्रॉम द हॉर्सेस माउथ. म्हणजे प्रत्यक्ष त्या माणसालाच विचारायचं, म्हणजे परांजप्यांच्या या मुलीला. अय्या बाबा, मग घोड्याला नाही घोडीला विचारूया का असं म्हणा की. चला चला, घोडी तर घोडी. पण आता मी तुला विचारणारच. चल तो चल. तनतो तनतो तदियनतो तनननतो तनतो तनतो तदियनतो तनननतो तनतो तनतो तदियनतो तनननतो तनतो तनतो तदियनतो. आत्मशक्तिवर्धनाय दुष्टबुद्धिमर्दनाय आपतापक्षालनाय शीलचरितरक्षणाय आपतापक्षालनाय शीलचरितरक्षणाय नित्यजपा मन्त्रः. हा तर श्रुतीच्या वाढदिवसाचा ड्रेस आहे. हा या मुलीने कसा घातला? हिला कोणी दिला? राघवने तर नाही ना दिला? अरे देवा. आत्मशक्तिवर्धनाय दुष्टबुद्धिमर्दनाय नित्यजपा मन्त्रः नित्यजपा मन्त्रः नित्यजपा मन्त्रः. ॐ नमः शिवाय 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 ॐ नमः वहिनी, रमानी माझा ड्रेस घातलाय. अगं
तो नक्की तुझाच ड्रेस आहे का वेगळा असेल? माझाच ड्रेस आहे, आजीच्या साडीचा. तू लावलेले गोंडे बघ ना. अगं पण तुझा ड्रेस रमाकडे कसा जाईल? मला नाही माहिती, गेला हे दिसतंय. बरं चल बघूया. माझा काहीतरी गैरसमज होतोय का? हा अगदी तसाच दिसणारा वेगळा ड्रेस असेल का? नाही नाही, हा तोच ड्रेस आहे आणि पूजाने लावलेले गोंडे सुद्धा आहेत. राघव, अरे ही रमा परांजपे हिने अभिषेकाच्या वेळी साडी नेसली होती ना? हो. अरे मग आता ही ड्रेस कशी घालून आली आणि हा ड्रेस हिला कुठून मिळाला? अगं झालं काय, ते तो वर पूर्ण करत होत्या ना तेव्हा त्या कुंडात पडल्या आणि भिजल्या, त्यामुळे मग. काय करताय हा? मुली गातायत तिथे आणि तुम्ही गप्पा काय मारताय? हे असा कलाकारांचा अपमान नाही करायचा. गप्पा बसा. बोलू होते. हाय गुलाबजाम. तू इथे काय करतोस? सॉरी 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 सॉरी. तू इथे काय करतोय? अगं तू आलीस त्याच रिझन साठी, महाशिवरात्र. हो. ऍक्च्युली माझ्या मॉमने मला इथे यायला फोर्स केलं. आय नो, माझ्या पण मॉमने मला फोर्स केलं. आणि मॉम्स आय टेल यू की कधी कधी बोर करतात ना. तुला माहितीये? बट आय एम एन्जॉयिंग दिस. Whatever. पण मला इथे खूप बोर होतं. मला ना असं घरी जायची इच्छा होते. हा ड्रेस पण इतका अनकम्फर्टेबल आहे टेल यू. आपण कार्यक्रम झाल्यानंतर बोलूया का? ओके. श्रुती, इतका सुंदर ड्रेस तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्यासाठी तयार केलेला, उष्टा केला तुम्ही. आपण विचारूया ना नंतर. पण तो नक्की तुझाच ड्रेस आहे का? कारण आपण तुझा ड्रेस नारायणाला दिला होता सांभाळायला आणि तो रमाला का देईल? मग चोरला असेल तिने, पण तो माझाच ड्रेस आहे. बरं तू आता गाण्याकडे लक्ष दे. ती मुलगी गेली कुठे? कुठे निघालास? ते स्टेज इथून नीट दिसत नाहीये. ते ऍक्च्युली स्टेज मला इथून दिसत नाहीये. मी तिकडे जाऊन बसतो. अरे ओके, आय विल सी यू. ओके, बाय. एक्सक्यूज मी. असा काय हा आज असा स्ट्रेंज का बिहेव करतोय? बाबा ती एकटी आहे. हो हो हो. बोला ना. मी बोलू? हा बोला ना प्लीज प्लीज. चला ना. चल, बोल. एक्सक्यूज मी. सॉरी, डू आय नो यू? नाही, पण मी तुम्हाला ओळखतो ना. तुम्ही गिरीश परांजपेंची मुलगी ना? राईट. हा. बट हे सगळ्यांनाच माहित आहे. माझं तुमच्याकडे एक काम होतं. तिथे तो उभा आहे, तो राघव पुरोहित आहे ना, त्याला ओळखता का हो? हॅलो, कोण आहात तुम्ही?
आणि हे असं का विचारताय? नाही नाही, सांगतो काय आहे ना, आमच्या नात्यातल्या एका मुलीला ना राघवचं स्थळ सांगून आलेलं आहे. तर मग ते जरा चौकशी करतोय की बुवा मुलगा कसा आहे काय असं. स्थळ ॲज इन लग्नासाठी मुलगी, राईट? हा ओ गॉड, हा? प्लीज हा? त्या मुलीचं या मुलाशी लग्न लावण्यापेक्षा ना तुम्ही त्याला पॉइझन देऊन टाका. येस, कारण ह्याच्याशी लग्न करणं म्हणजे ना मरण्यापेक्षा वर्स आहे. का 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 हो का अहो कारण हा एक नंबरचा इरिटेटिंग हा? आहे. इरिटेटिंग काय? अहो याला ना ब्रेनच नाहीये, नो ब्रेन ॲट ऑल. अहो हा फक्त लेक्चर देऊ शकतो. हा स्वतःला खूप स्मार्ट समजतो, पण हा ओव्हर स्मार्ट आहे. टफर आहे हा मुलगा, टफर. हा? झिरो आहे, झिरो. अहो पण मी मगाचपासून बघतोय की तुम्ही दोघं एकत्रच फिरता आहात. म्हणजे त्या झाडाखाली तर त्यानं तुम्हाला जवळही घेतलं होतं. नाही म्हणजे मला असं विचारायचंय की तुम्हा दोघांमध्ये काही असं गुटुरगु वगैरे चाललंय ना? व्हॉट? आर यू क्रेझी? हिम्मत कशी झाली तुमची असं विचारायची? तुला वयाचा मान तरी ठेवता येतो की नाही ग? वडीलधाऱ्या माणसांवर खेकसतेस काय? हे ओरडतेस काय? अरे मला त्यांच्यावर ओरडायचं नव्हतं, पण ते असं प्रश्न का विचारतायत? मी आणि तो इडियट राघव आमचं अफेअर? सिरियसली? त्याचं नाव जरी ऐकलं ना तरी माझं डोकं फिरतं. इडियट आहे तो मुलगा. आय जस्ट हेट हिम. अच्छा, म्हणजे तू आणि राघव, म्हणजे राघव आणि तू लग्न करणार नाहीये ना? लग्न आणि त्या इडियटशी मी? आर यू क्रेझी? Have you lost it or what? मी त्या माणसाशी का लग्न करेन? अख्ख्या जगात तो एकटा माणूस उरला असेल ना तरी पण मी त्याच्याशी लग्न करणार नाहीये. ओके? वेडीस का तू? कोण आहात तुम्ही आणि हे असले प्रश्न मला का विचारताय? आम्ही कोणीच नाही. कोणीच नाही, राईट? नाही. मग हे असले प्रश्न मला विचारायचे नाही, कळलं? डिस्गस्टिंग पीपल. बाबा, तुम्ही बरोबर बोलला होता आता. ती रमा आहे ना, ती रमा की नाही राघवरावांचा तिरस्कार करते. म्हणून बाळा बापाचं नेहमी ऐकायचं असतं, कळलं? अगं या मुलीशी राघव कधीही लग्न करणं शक्यच नाही. त्यामुळे तू आता राघवचे स्वप्न बघायला मोकळी. काय हो बाबा? चल गाणं आहे. बस आपतापक्षालनाय शीलचरितरक्षणाय आपतापक्षालनाय शीलचरितरक्षणाय नित्यजपा मन्त्रः ॐ नमः शिवाय 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 ॐ नमः शिवाय. नि सारे सारे मरे म प म प नि प नि सा नि सारे सारे म रे सा नि प म रे ग म प म प ध प ध नि ध नि सा नि सारे सारे ग रे सा नि ध प म ग. छान झालं गाणं. थँक्यू.
दादा, रमा परांजपेने जो ड्रेस घातलाय तो माझाच आहे ना? श्रुती अगं आता तुमच्या समोर गजानन गुरुजी यांचे सुपुत्र राघव पुरोहित हरिकथा निरूपण करतील. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अभि, कुठे होतास तू? बरं ठीक आहे, चल ना, मला खूप बोर होता. आय फील हे सगळं ना रात्रभर चालणार आहे. आपण घरी जाऊया, चल. अगं पण हे असं मध्येच सोडून जायचंय का? अरे मग त्यात काय झालं? आधीच मी ते पाणी भरून भरून ना खूप दमले आहे यार. माझे हातपाय खूप दुखतायत, पाठ दुखते, मला झोप येते. आणि त्यात तो इडियट तो स्टेजवर आलाय यार. तो उभारून काहीतरी पकवतोय. मला नाही टॉलरेट होते. चल ना, जाऊया घरी. अगं पण लावण्य आंटीने तुला इथे यायला सांगितलंय ना, आणि तू मध्येच असं सोडून जाशील तर तिला वाईट वाटेल. ती हर्ट होईल ना. येस, युअर राईट. मला किती त्रास झाला तरी पण मला इथे थांबायला हवं. आय कांट हर्ट मॉम. आणि अशा रीतीने मार्कंडेयाने मृत्यूवरती विजय प्राप्त केला. आपल्याला सगळ्या संकटातून बाहेर पडायचं असेल तर फक्त शिवनाम हे एकच सत्य आहे. अहो मूल जेव्हा कासावीस होऊन आपल्या आईला साथ घालतं तेव्हा आई काय करते? आई आपल्या हृदयाशी त्या मुलाला कवटाळते. अहो परमेश्वराचं हे असंच आहे. आपण मनापासून परमेश्वराला साथ घातली तर परमेश्वर आपल्या हाकेला ओ देणारच. ओम नमः शिवाय हा एकच परम मंत्र आहे जो साक्षात यमराजांना सुद्धा हार मानायला लावू शकतो. बोला हर हर महादेव. महादेव. बाबा, राघवराव किती सुंदर कीर्तन करतात ना. जावई कोणाचा आहे? आय हो बाबा. बाबा, मी पाणी प्यायला जाते. हो. राघव कीर्तन करायला लागला ना तर ऐकतच राहावंसं वाटतं. या मंदिराची शान आहे तो. राघव सारखा दुसरा कोणीच नाही. राघव कसा वागतो ते कोणालाच दिसत नाही. आज त्याने माझ्या बॉम्बडॅटचा इन्सल्ट केला, तेव्हा त्यांच्या फेसवर पाय ठेवून जाणारे लोक आता राघवचं कौतुक करतायत. दिस इज अनबेरेबल यार. हा का कॉन्स्टंटली माझ्या लाईफ मध्ये इंटरफेअर करतोय? ताई थांब. अगं तू इतकी रेस्टलेस का होतेस ग? मी काय करू अभि, माझं ना डोकं फिरले. आय फील लाईक असे हा दगड घ्यावं आणि तिथे जोरात. अरे ताई थांब. अगं इकडे काय तोडफोड नको करू. हे काय आपलं घर आहे का? कळतं मला तेवढं. नाही करणार आहे मी. मूर्ख नाहीये मी. आय फील लाईक मला ना माझं फ्रस्ट्रेशन काढायचंय कुठेतरी.
असं वाटतंय हा दगड कुठेतरी लांब फेकून द्यावा आणि त्याच्यासोबत माझं फ्रस्ट्रेशन पण जावं. अगं ताई, अगं ताई, तू बघ, तू दगड चुकून मधमाशाच्या पोळ्याला लागलाय. ओ गॉड, हनीकॉम्ब, अभिरान. ए मूर्ख बाई, अक्कल चुने. बाबा, बाबा. आणि म्हणूनच परमेश्वर ही आपली माता आणि शिवनाम हीच आपली मोक्ष प्राप्ती. बरं हे शिवनाम, अरे मधमाशा कुठून आले? अरे बाप रे. जमादाई वाचव. अरे देवा, सगळे ऐका ऐका सगळे. अरे शांत उभे राहा सगळे. मधमाशा चावणार नाही तुम्हाला. एका जागी शांत उभे राहा. पहिले अगं शांत एका ठिकाणी उभे राहा. माशा चावणार नाही. अरे राघवा, तिकडनं हात धर, तिकडनं. नारायण, हात धरून काही होणार नाहीये. दुसरा काहीतरी मार्ग काढायला लागेल. अरे मग कर लवकर काहीतरी. दादा प्लीज काहीतरी कर. नव्हतं की आपल्याला. हो श्रुती, काम करा. आई, आई प्लीज, कुठे आहेस तू? आई, आई, इथे खूप मधमाशा आहेत, प्लीज हेल्प. नारायण, मशाल धर. हा सगळीकडे भिरकाव. दादा, दादा, कार्तिकेय दादा, ती मशाल घे. ह्याला फिरवा. याच्या धुराने आणि आगीने आशा जातील. आत या सगळे. घोळका करा. या आत या. आत या सगळे. अजून मशाली घेऊन या आणि घोगडी पण घेऊन या. या 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 इकडे. घोळके द्या सगळे. रिंगण करा त्यांच्या भोवती. या इकडे. नारायण, तिकडे सर. दादा, या इकडे. घोळका करा. या घोळका करा. सगळ्यांनी खाली बसा. थँक्यू सो मच. तुम्ही निघा आता, इथे थांबू नका.
अहो म्हणजे खूप मधमाशा आहेत ना, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनीच निघा आता. हो हो, तुम्ही सुद्धा निघा, मी आई बरोबर जाईन. हो, एक मिनिट. हे घ्या. थँक्यू सो मच. गिरीश, ऐक ना, खूप थंडी पडली, आजारी पडशील. आज चल. जाऊ दे ना लावण्य, कशाला उगाच जेन्युइनली माझी काळजी असल्याचं आवाणतीयस. जाऊ दिलं नाहीस मला. आता मी तिथे महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये असायला हवं होतो. मोठा तमाशा करून मला इकडे जबरदस्तीने बसवून घेतलंय, थंडी आणि वाऱ्याच्या गप्पा करत. मला खरंच काळजी वाटत होती म्हणून तुला विचारत होते, म्हणून तुला आत ये म्हणत होते मी. पण ती बाई आली असती आणि तिने तुला सांगितलं असतं तर गेला असता तिच्या मागे मागे. ते काय आहे ना, मी वाईट ती चांगली हे तू ठरवूनच टाकलेस गिरीश. अरे बास ना माझी आई, बास प्लीज. एकसारखी चिडचिड 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 करून तुला दमाला होत नाही का ग बाई? मी चांगलं जेन्युइनली तुझ्याशी बोलायला आले होते, तू ठरवून वाकड्यात शिरलायस, कळलं ना? आय एम सॉरी, मला माफ कर प्लीज, पण शांत हो. आणि काही थंडी बिंडी फार पडलेली नाहीये, परफेक्ट हवा पडली. तू पण डोकं शांत करणे, बस थोडा वेळ शांतपणे आपण गप्पा मारूया. सेट. तू मला तुझ्याशी गप्पा मारायला बसायला सांगतोस हेच खूप झालं. इनफॅक्ट तुझ्याशी गप्पा मारणं ही फॅन्टसी झाली आहे माझ्यासाठी. लेट्स लीव्ह दिस फॅन्टसी. हे रमाला तू मंदिरात पाठवलंस हे चांगलं केलंस. तुझ्या रागामुळे का होईना आपली लेक पुण्याच्या 4 गोष्टी शिकेल. पुण्य बिण्य कमवायला मी काही तिला मंदिरात पाठवलेलं नाहीये. माझा हेतू थोडा वेगळाच आहे. म्हणजे देवळात बांधलेल्या गाठी खूप घट्ट असतात म्हणे, म्हणजे तिथे जी नाती जुळतात ती खूप वर्ष टिकतात. याचं मोठं उदाहरण माझ्याच घरात आहे. त्याच्यासाठी नुसतं मंदिरात जाऊन भागत नाही लावण्याबाई, मनामध्ये श्रद्धा असावी लागते. आपल्या मनामध्ये जर खरं प्रेम असेल तरच समोरून आपल्याला खरं प्रेम मिळू शकतं. नाही, एवढं सगळं करण्याची काही गरजच नसते. पहिल्या बायको विरुद्ध व्यवस्थित प्लॅनिंग करता आलं ना तर हवं ते मिळवता येतं, जे तू माझ्या बाबतीत केलंयस. आणि बाय द वे लावण्य, रमाला मंदिरात पाठवण्यामागचा हेतू काय म्हणत होतीस तू? हेतू कुठलाही असू देत ना, माझ्या मुलीने कुठे जायचं हे मी ठरवणार. इनफॅक्ट तिच्यासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे हे माझ्या इतकं दुसऱ्या कोणालाच कळू शकत नाही. Am I right? गुड नाईट. बघ अजून अगं बोलणं पूर्ण करीत आपण 5 मिनिटं सुद्धा शांतपणे बसून बोलू शकत नाही का एकमेकांशी? गेल्या गेल्या मासा या या. प्रभा झाडा मागेला. आओ आओ, माझ्या मुलीला वाचवा कुठतरी. प्रभा ना. मॅडम मॅडम, इकडनं खांबाच्या मागच्या बाजूने या. या इकडे या, घोळक्यात या. या 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 इकडे या. या या इकडे या. या या पटकन या.
हळू 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 मशाल बघा हळू या इकडे या इकडे हळू हळू नका हळू नका अभि अभि कुठे अभि कुठे रमा अगं अभि अभि कुठे आहेस तू मी जातो तुम्ही काळजी करू नका मी जाऊन येतो कारण अभि अभि बघा काही काळजी करू नका महादेवांच्या कृपेने संकट टळलेलं आहे. खरंच महादेवांच्या कृपेमुळे संकट टळलं. राघवच्या प्रसंगावधानाचं मात्र कौतुक करायला पाहिजे. राघव नसता तर मधमाशा वेळेत गेल्याच नसत्या. चाळण झाली असती आपली. पण अभि कुठे अभि अभि कुठे दिसत नाही अभि. रमा हे बघ अभि असेल इकडेच कुठेतरी. तो लपला असेल कुठेतरी. त्याला काही होणार नाही. येईल तो. नाही तर माझ्याकडे हेल्प मागत होता अभि. अभि कुठे दिसत नाही. प्लीज कोणीतरी अभिला घेऊन या. अभि हे बघ तू काळजी करू नको. राघव गेलाय ना त्याला बघायला. तो त्याला घेऊन येईल व्यवस्थित. तू शांत हो बरं. अभि राघव दादा मला खूप भीती वाटते रे. त्या मधमाशा गेल्या आता अजिबात रडायचं नाही ठीक आहे. हो पण रमाताई कुठे. मला तिच्याजवळ जायचंय. तिला पण मधमाशा चावल्यात. नाही त्या ठीक आहे पण तुझ्या काळजीपोटी रडतायत त्या. जाऊया आपण. हो पण त्या मधमाशा परत आल्या तर. नाही येणार मी आहे ना. नाही तू हे घे. शाबास. अभि 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 तू ओके आहेस ना. तुला काही झालं नाहीये ना. ओके आहेस ना तू अभि. दुखतोय का अभि. नाही ताई ताई तर मधमाशा खूप घाणेरड्या होत्या. त्या चावल्या मला. I'm sorry अभि. I'm sorry. मी तुला हेल्प करायला नाही येऊ शकले. I'm really sorry. ताई राघव दादानी मला वाचवलंय. त्याने तर सगळ्या मधमाशांना हकलून लावलंय. अरे राघवा तू ठीक आहेस ना रे. हो आबा मी ठीक आहे. राघव आज तुझ्यामुळे आम्हा सगळ्यांचा जीव वाचलाय आज. थँक्यू. राघव खरंच आज तू नसतास तर मधमाशा वेळेत गेल्याच नसत्या आणि आपल्या सगळ्यांची चाळण झाली असती. राघवा मला सांग तुला मधमाशा डसल्या नाहीत ना रे. नाही आई मी ठीक आहे. बघा 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 आमचा राघव किती गुणी आहे. आज जर का राघव नसता ना तर सणाच्या दिवशी केवढी मोठी दुर्घटना घडली असती.
राघव आम्ही तुझे आभारी आहोत बाबा. अहो नाही 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 नाही, माझे आभार मानू नका. त्या सगळ्याचा करता करविता तो परमेश्वर आहे. राघव दादा, आज तू जर नसतास ना तर मी मेलोच असतो. अभि अभि प्लीज प्लीज असं बोलू नकोस ना प्लीज अभि. सॉरी सॉरी. मी याला कसं सांगू? तो दगड मी फेकला होता. शी, किती स्टुपिड वागले मी तो दगड हवेत फेकला तरी किती लोकांना त्रास झाला. आता मी राघवला सॉरी म्हणून की आम्हाला सेव्ह केलं म्हणून थँक्स म्हणून. रमा मॅडम, तुम्ही आधी शांत व्हा भाऊ, रडायचं थांबा. हे बघा, अभिषेकला त्रास होतोय. त्याला जिथे डसलंय ना मधमाशांनी, तिथे त्याला लागलं असेल, तिथे त्याला वेदना होत असतील. त्याला आपल्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला हवं. हो हो अभि, चल आपण डॉक्टरांकडे जाऊया. इनफॅक्ट ज्या ज्या लोकांना दुखतं ना आपण सगळे डॉक्टरांकडे जाऊया. मी सगळ्यांना घेऊन चालते. प्लीज चला चला प्लीज. एक मिनिट थांबा. कोणी निघू नका. अहो आम्हाला डॉक्टरकडे जायला जायलाच हवं. पण आज आपल्या सगळ्यांच्या अंगावर ज्या जखमा झाल्यात त्या कोणामुळे झाल्यात निदान हे तरी ऐकून जा. कोणामुळे म्हणजे? अश्विनी, हा एक अपघात होता. नाही, हा अपघात नव्हता. मधमाशांनी पोळ्याबाहेर येऊन आपल्यावर हल्ला करावा त्यासाठी मधमाशांच्या पोळ्यावर मुद्दाम कोणीतरी दगड फेकून मारला होता. काय? हो, मी स्वतः बघितलंय हे. अरे पण कोणी मारला दगड? परांजपेंची मुलगी रमा परांजपे. थांबा थांबा. नाही, आमची रमा असं करणं शक्य नाही हो. कारण ही मुलगीच मुळात वाईट आहे. हिला आपल्याला सतत फक्त आणि फक्त त्रासच द्यायचा असतो. हिने पालखीमध्ये सुद्धा मुद्दाम गाडी घुसवली होती आणि आज तिने मुद्दामून मधमाशांनी आपल्याला त्रास द्यावा ना म्हणून नेम धरून दगड फेकून मारलाय त्याच्यावरती. कारण आपल्या सगळ्यांना त्रास व्हायला पाहिजे ना, तेव्हा हिला मजा येते. खोटं बोलताय तुम्ही. हे अजिबात खरं नाही. खोटं बोलताय. हा अभिषेक सुद्धा तिथेच होता की नाही? अभिषेक, तू सांग बाळा, तुझ्या रमाताईने पोळ्यावर दगड मारला की नाही? सांग. अभिषेक, तुझ्या ताईने खरंच त्या पोळ्यावरती दगड मारला? दोघांची दातखिळ बसली. नक्कीच हा कांड या मुलीने केला असणार. अरे बोल ना, हिनीच मारला ना दगड? हो, दगड रमाताईनेच मारला होता. बघा बघा, म्हणजे माझी अश्विनी खरं बोलत होती. नाही नाही, रमाताईने तो दगड मुद्दामून नव्हता मारला. तिला फक्त तिचा राग कुठेतरी काढायचा होता. हो एक्झॅक्टली. ते ऍक्च्युअली मी 101 राऊंड मारून खूप दमले होते. मला खूप फ्रस्ट्रेशन आलं होतं आणि मला खूप त्रास होत होता आणि त्या रागाच्या भरात मी दगड उचलून फेकत होते. कोणाला लागायला नको म्हणून मी ते लांब फेकलं, पण तिथेच त्यांचा हनीकॉम निघाला. मला वाईट नव्हतं. तिथे
अगं पण ह्या सगळ्याला जबाबदार तूच आहेस ना, याचा अर्थ. अगं आज कोणाच्या जीवाचं बरं वाईट झालं असतं तर परमेश्वराला काय तोंड दाखवलं असतोस तू. विचार ही करते तरी का? हिला फक्त आपल्याला त्रास द्यायचा असतो. नो नो नो, मी हे सगळं मुद्दाम नाही केलं. मी मुद्दाम नाही केलं. मला खरंच माहित नव्हतं तिथे अनिको. तुम्ही प्लीज बिलीव्ह करा माझ्यावर. मला खरंच नव्हतं माहित. रमा मॅडम, अहो आपण जी काय कृती करतो त्याचा परिणाम काय होऊ शकतो याचा एकदा विचार तरी करा हो. तुमच्या या रागीट स्वभावाचा सगळ्यांना किती त्रास होतोय हे कळतंय का तुम्हाला? हा तुमचा बालिशपणा नेहमीचाच आहे हो, पण आज तुमच्यामुळे हा एवढा गंभीर प्रसंग ओढवलाय. अहो एखाद्याचा जीव जाऊ शकला असता. हो मला सगळं कळतंय, पण मी परत परत तेच सांगते ना राघव, मी मुद्दाम नाही केलंय. मी मुद्दाम नाही केलं राघव. अहो पण रागापोटी केलंच ना. राग हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे हे मी तुम्हाला मागेही एकदा सांगितलं होतं. शिवाय त्या मुक्या मधमाशांना त्रास झाला तो वेगळाच. त्या मधमाशा काय क्रूर भावनेने आपल्यावर हल्ला करत नाही. त्यांच्या घरावरती धोका निर्माण होतो म्हणून प्रतिकार म्हणून त्या हल्ला करतात. तुमच्या एका अविचारी कृत्यामुळे आज हा हाहाकार माजवलाय तुम्ही. त्या मधमाशांपासून तुमच्या धाकट्या भावापर्यंत प्रत्येकाला याचे परिणाम भोगायला लागलेत. जाऊ दे ना राघव, तिला कितीही समजवलं तरी तिच्यावर काहीही परिणाम होणार नाही. सगळं पालथ्या घड्यावर पाणी आहे, बस बाकी काही नाही. अगं उगाच पाड पाडून तू पुण्य कमवलं होतं, ते सगळं वाया घालवलं. परत असं करू नकोस मुली. अगं सगळे तुला एवढं बोलतात तरी निर्लज्जपणे इकडेच काय उभी आहेस तू? हो ना, आत्ताच्या आत्ता निघ इथून. आणि यापुढे जर आमच्या कोणासमोर दिसलीस ना तर याद राख. फाईन फाईन, मी इथं जाणारच आहे, कारण तुम्ही कोणीच माझ्यावर बिलीव्ह नाही करत. आता मी कधीपासून सांगते मी काही नाही केलं, पण तुम्ही मला गिल्टीच ठरवताय. तुमच्यासाठी मी गिल्टीच आहे ना. अगं कारण आहेस तू गिल्टी, आणि तुला एवढा माज आहे ना की साधा सॉरी सुद्धा निघत नाही तुझ्या तोंडातून. ए डोंट टॉक टू मच, ओके? तू जास्त बोलू नकोस, कळलं ना? तू एक काम कर, तू अभिला घेऊन जा इथून पुढे. जा जा. अभि चल इथं, इडियट. हे बघा, रमाच्या वतीनं तुम्हा सगळ्यांची मी माफी मागते. रमाचं मन खरं तर खूप स्वच्छ आहे, पण ती लाडात वाढलेली असल्यामुळे तिचा रागावरती ताबा नाहीये. हो ती लहान आहे, तिला माफ करा प्लीज. इतकीही लहान नाहीये की तिला बरं वाईट काहीच कळू नये. घरी जाऊन तिची चांगली कान उघडणी करा. नाही, गिरीश परांजपेंबद्दल आम्हाला खूप आदर आहे, पण त्यांची मुलगी इतकी बालिश कशी हो? अगं बालिश बिलिश काही नाही ग, मूर्ख आहे ती. श्रुती बस आता. हो, तुम्ही निघा आता. खरं म्हणजे यात तुमची काहीच चूक नाहीये. आता आपण हा विषय आणखीन वाढवायला नको. आपण सगळे सुखरूप आहोत यातच समाधान मानूया. तुम्ही या. राघवा, आज जे काही घडलं ते खूप भयंकर होतं रे. खरंय नारायण, रमा मॅडमच्या वागण्याचा आधी मला त्रास झाला, ऑफिसमधल्या माझ्या सहकाऱ्यांना त्रास झाला, आज माझ्या कुटुंबाला त्रास झाला आणि महादेवाच्या भक्तांना सुद्धा त्रास झाला. सगळं कुठेतरी थांबायला हवं रे.
काय तुझं वागणं आहे रे मा? मागे सुद्धा असाच ऑफिसमध्ये घोळ घातला होतास आणि तेव्हा प्रॉमिस केलंस मला की यापुढे मी असं वागणार नाही, पण चुकांवर चुका करतच सुटली आहेस तू. काल तू मंदिरात सगळ्यांचा जीव धोक्यात घातलास. अरे मुद्दाम केलं का मी? ते चुकून झालं ना माझ्याकडून. मला माहित पण नव्हतं तिथे हानी कोंब येते. अगं पण तू तो दगड हातात घेतलाच का? तो दगड कोणाला तरी लागू शकतो इतकी साधी अक्कल नाहीये तुला? हो खरंच, त्या मधमाशा बाहेर आल्या ना तेव्हा सगळे पॅनिक झाले होते आणि त्या धक्काबुक्कीत सुद्धा कोणाला तरी काहीतरी झालं असतं. हे असं भडक डोकं घेऊन तू कधीच प्रोग्रेस करू शकणार नाहीयेस रमा. आर यू गेटिंग मी? गिरीश, अजून लहान आहे ती, अल्लड आहे ना, तिला आपण जरा प्रेमाने समजवायला हवं. किती समजूतदारपणा दाखवायचाय मी पवित्रा? काल एखाद्याच्या जीवावर बेतलं असतं तर? पण नाही भेटलं ना मग. ओ कम ऑन गिरीश, कोणाला काहीही झालेलं नाही, मग या एवढूशा गोष्टीचा तू एवढा मोठा इश्यू का क्रिएट करतोयस? शांत हो. नाहीतर काय? आणि मॉम, मी त्या पॉन्डला 100 राऊंड मारल्या, त्याचं कौतुक कोणालाच नाहीये. हार्डवर्क कोणी नोटीसच नाही केलं. मी जर का ते कम्प्लीट केलं नसतं ना तर सगळ्यांना त्रास झाला असता त्याचा. पण नाही, ते कोणीच नोटीस नाही करत आहे. कोणालाच त्याचं काहीच कौतुक नाहीये. एक छोटीशी मिस्टेक काय केली तेच दिसतंय सगळ्यांना. सगळे मला ब्लेम करतात. नाही, तू प्रदक्षिणा घातल्यास त्याबद्दल कौतुकच आहे तुझं, पण त्याच्यानंतर तू जी चूक केलीस ती सोडून द्यायची. मला एक गोष्ट सांग अभिषेक, हे सगळं तिकडे घडत होतं ना तेव्हा तिथे सगळ्यात जास्त आरडाओरडा गोंधळ पुरोहित फॅमिलीच करत असेल ना? काय रे, काय विचारते मी? उत्तर दे. हो, राघव दादाच्या बहिणीला तर खूपच मधमाशा चावल्या. ए, तिला काही चावल्या बिवल्या नाही. मग उगाच ओव्हर ऍक्टिंग करत होती ती मुलगी. आय एम टेलिंग यू, त्या राघव पेक्षा डबल इडियट त्याची ती बहीण आहे. तिला आधी सरळ केलं पाहिजे. हेच मी म्हणतोय रमा. या रागाच्या भरामध्ये ना तू कशी बोलतेस, कोणाची कसं वागतेस याचं तुला भान सुद्धा राहत नाही. त्याला सरळ करीन, त्याला मी सोडणारच नाही. अरे कसली भाषा आहे तुझी? आता प्लीज थोडी मॅच्युअर्ड वागायला शिक आणि समजूतदारपणा दाखवायला शिक. जरा शांत व्हा तुम्ही. बरोबर आहे, मला स्वतःची सॅनिटी टिकवायची असेल ना तर मी शांत राहिलेलंच बरं. अरे त्या रमाशी बोलून तर काही उपयोगच नाही. थोडी जरी अक्कल असती ना तर त्या राघवकडून थोडा नम्रपणा शिकली असती ही मुलगी. मला वाटत नाही माझं नशीब इतकं चांगलं आहे. गिरीश, अरे मॉम, रमाताई, तू खरंच इतकी चिडत जाऊ नकोस ग. ए, तू का मध्ये मध्ये बोलतेस ग? तुला कोणी काही विचारलंय? हा, नाही तर काय मॉम, यार सगळेजण मलाच ब्लेम करतात. मी काही मुद्दाम केलंय का सगळं? मला ना कोणाशी काही बोलायचंच नाहीये. रमा डार्लिंग, रमा बेबी वेट. आई ग, आई लवकर आण ना ग, मला दुखतंय. आई आण ग. आणते रे बाबा, धर धर धर. काय करायचं याला? हे ग बाई, काल रात्री जखमेवर मलम लावलं पण अजून काही आग कमी होत नाहीये. मला तर असं वाटतंय कोणीतरी चटके देत आहे माझ्या हातापायाला. खूप आग होतीये. दादा काय करू रे मी? ती अगं मधमाशीचा डंख आहे. तू त्रास तर होईल ना तुला. थोडं सहन कर, उद्यापर्यंत बरं वाटेल तुला. काळजी करू नकोस. त्या रमा परांजपेच्या ना बेडरूम मध्ये मधमाशा सोडल्या पाहिजे, तरच तिची अक्कल ठिकाणावर येईल. नाही नाही, आपण काहीही केलं ना तरी ती धडा शिकणार नाही. कारण मुळात आपलं वागणं चुकतंय हे तिला कळतच नाही. आता परत रमा मॅडम चिडणार आहेत माझ्यावर.
चिडू दे. मी तर म्हणते एखादी मधमाशी तिला चावली असती ना तर तिला कळलं असतं. इतका थैथयाट केला असतं ना तिने. मी सांगते. अरे बापरे, मला आता निघायला हवं. आपण ह्या विषयावर नंतर परत बोलूया. आता मला उशीर होतोय, मी आवरतो जरा, मला ऑफिसला जायचंय. ती मुलगी मनाला वाटेल तसं वागते आणि आपला राघव किती समजुतीने घेतोय सगळं. आई बघितलं ना तुम्ही आता आपल्या राघवने कसा विषय टाळला ते. आपल्या राघवच्या जागी जर ती रमा असती ना तर आता त्याच्याबद्दल 2 तास बडबड करत बसली असती. मग काय, तिच्या जिभेला ना मधमाशी चावायला पाहिजे होती. बोलतीच बंद झाली असते तिची. तुम्ही सगळे हसताय काय? एकतर मला काहीतरी वेगळंच बोलायचं होतं आणि त्या मधमाशी प्रकरणापायी मला जे बोलायचं होतं ते बाजूलाच राहिलं. कशाबद्दल बोलतेस तू? अगं काल त्या रमानी माझ्या वाढदिवसाचा ड्रेस घातला होता, ज्यावर वहिनीने कशीदा काढला होता. श्रुती ऐक ना, मला अजूनही असं वाटतं की तो दुसरा ड्रेस होता. अगं तुझा ड्रेस रमाकडे कसा जाईल? गेलाय. काय? अगं हो, तो तुझाच ड्रेस होता श्रुती, जो राघवनी रमाला दिलाय. काय म्हणताय आई हे? अगं मी खरं तेच सांगते. मला नारायणनी सांगितलंय तसं की राघवनी स्वतः तो ड्रेस रमाला दिला. अगं दादाचा या सगळ्याशी काय संबंध आहे? का दिला त्यांनी तो ड्रेस तिला? तो माझ्या वाढदिवसाचा ड्रेस होता आणि साधा सुद्धा ड्रेस होता का? तुम्ही दोघींनी मिळून माझ्यासाठी तयार केला होता तो. असा कसा देऊन टाकला त्यांनी तो ड्रेस तिला? अगं श्रुती, कोंड्यात पडली गती. ऐन वेळेला आता कुठून आणायचा ना ड्रेस, म्हणून देऊन टाकला तुझा. अरे ती भिजली तर भिजली, माझं काय त्याच्यात? का दिला तिला तो ड्रेस त्यांनी? श्रुती असं काय करते? आपण घेऊया ना दुसरा ड्रेस. मला नवीन ड्रेस नकोय, मला माझाच ड्रेस हवाय आणि तोही आत्ताच्या आत्ता. बरोबर आहे ना आई तिचं. काय चुकतंय? अगं काय बरोबर आहे? तू जरा शांत हो बरं. घेऊया म्हटलं ना आपण ड्रेस. मला काही ऐकायचं नाहीये, मला हवाय तो ड्रेस आत्ता. एवढं काय? तू काही बोलू नकोस, मला तो ड्रेस हवाय. असं कसं राघवने दिला पण तो ड्रेस तिला? तू पण आता असं बोलतेस श्रुती. माझाही आपण तू दादाला सांग मला तो ड्रेस आत्ताच्या आत्ता हवाय. मला काही ऐकायचं नाहीये, मला तो ड्रेस हवाय. रमा व्हॉट्स हॅपनिंग? काय चाललंय? माझं कोणीच ऐकून घेत नाही यार. मम्मा मी सांगते, मी मुद्दाम तो हनीकॉम्बवर नव्हता मारलं दगड. काय माझं कोणी ऐकत नाही? मला तर कोणाशी बोलायचंच नाही. अगं बेबी प्लीज कम ऑन, शांत हो. किती अपसेट झाली आहे बच्चा. मम्मा तू पाहिलं नाहीस का खाली डॅड कसा ओरडत होता माझ्यावर? मम्मा मम्मा तुला पण असंच वाटतंय का ग? नेहमी माझीच मिस्टेक असते का? स्वेअर मम्मा, आय स्वेअर मला कोणालाच हार्म नव्हतं करायचं. स्वीटहार्ट, आय नो दॅट. पण ऐक ना, माझं जरा ऐकशील? मला काय वाटतं माहिती, तुझा डॅड बोलता बोलता आहे ना तुला एक गोष्ट मात्र खरी बोलून गेला. लिसन टू मी. हे बघ, मलाही असं वाटतं की तुला खूप जास्त राग येतो, चिडचिड करतेस तू. लिसन लिसन, यू आर इंटेलिजंट, यू आर स्मार्ट, पण हे सगळं वॉश आउट होतं आणि मग ह्या रागाचा त्रास माझ्या बाळालाच होतो ना. हा बघू. मम्मा तुला काय बोलायचं? या सगळ्यात माझंच फॉल्ट आहे का? नाही का रमा, मी असं एकदा तरी बोलले तुला. माझं ऐकून घे. तुझ्या लहानपणापासून आपल्या घरात जे काही घडतंय त्याचाच परिणाम हा आहे की तुला खूप राग येतो. आय नो, तू बघितलंयस मला ह्युमिलेशन सहन करताना. मला तुझी काळजी वाटते बेटा. हे बघ, तुला येणारा राग हा असा सारखा सारखा एक्सप्रेस करून नाही चालणार. हा मम तुला काय म्हणायचंय? लोक मला ओरडत राहतील आणि मी ते गपचूप ऐकत राहायचं, हे करायचं का मी? सिरियसली मी असं म्हणाले का? गप्प बसायचं नाहीच. पण हे बघ, असा आरडाओरडा करून रागावून आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळवायला हवीच असं नाहीये. कधीतरी डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखरही ठेवावी लागते. अगं
शुगर आणि आईस याचं काय कनेक्शन आहे इथे? मला काही कळलं नाही. म्हणजे कितीही राग आला तरी डोकं शांत ठेवायचं. हं? आणि जिभेवर साखर ठेवायची म्हणजे समोरच्या माणसाशी कायम गोड बोलायचं. आणि असं गोड गोड बोलूनच त्याच्याकडून आपल्याला हवंय ते नेमकं काम करून घ्यायचं. येतंय का काही लक्षात? You're right, Mom. मी रागाच्या भरात ना उगाच काय काय बोलून बसते आणि त्याच्यामुळे माझाच खूप लॉस होतो. तू आता टेम्पल मध्ये पण बघ ना काय झालं. मी रागाच्या भरात दगड उचलला आणि कुठेतरी फेकायला गेलो आणि किती मोठा प्रॉब्लेम झाला त्यामुळे. एक्झॅक्टली. आणि तुला त्या राघवकडून आणि त्याच्या त्या बहिणीकडून किती ऐकून घ्यावं लागलं. मॉम यार, त्या राघवच्या बहिणीचं नाव नको घेऊ, खूप डोक्यात जाते तिची. आता काय सांगते मी तुला, तू परत तेच करतेस. हा, तुला त्या राघवच्या बहिणीचा रिव्हेंज घ्यायचा आहे ना? हा, म्हणजे रिव्हेंज वगैरे असंच नाही, बट मला तिचा खूप राग येतो. ओके, देन टीच हर अ लेसन. पण हे करत असताना थोडं यूज युअर ब्रेन्स. थोडी वेगळी आयडिया काढ, काहीतरी वेगळ्या पद्धतीनेच, पण तिला धडा नक्की शिकव. कळलंय मला. आय गॉट युअर पॉइंट. ममा, यू नो व्हॉट, मी जेव्हा अशी कन्फ्यूज होते आणि मला काही कळत नाही तेव्हा तू मला गाईड करतेस. मी कसं वागायचं, काय करायचं. अँड आय लव्ह यू फॉर दॅट. येस येस येस. आणि मला खात्री आहे की मी जे जे सांगेन ना ते तू कायमच करशील. बिकॉज यू आर माय डार्लिंग बेबी. येस ममा. I love you so much. I love you too. Okay, come on. Now get ready. Office ला उशीर होतोय ना? See ya. अगं काय हे बाळा? हा? अगं पुरे झालं, किती रडशील तू. शेवटी पास झालं बाळा. हे बघ, तो ड्रेस तिने घातला ना ह्याचं मलाही खूप वाईट वाटतंय. पण आपण काय करणार त्याला? हा, रडू नकोस बरं. हे बघ श्रुती, आपण ना राघवला तो ड्रेस परत घेऊन यायला सांगूया. हा, पण तू शांत हो बरं आधी. अगं नाहीतर तुझा आवाज बाहेरपर्यंत पोहोचेल. नाही पोचणार म्हणून तर हा आवाज करतोय. पण श्रुती, मला काय वाटतं, तू तो ड्रेस आता विसर. असं कसं विसरून जाऊ मी तो ड्रेस? साधा ड्रेस होता का तो? तुला माहितीये तो किती स्पेशल होता माझ्यासाठी? हो हो बाळा, खरंच तो ड्रेस खूप स्पेशल होता. त्या राघवनी पण असं कसं केलं? तेच ना, माझा ड्रेस त्या रमा परांजपेला देऊन टाकताना काहीच कसं वाटलं नाही त्याला. ते काही नाही, मला माझा ड्रेस परत पाहिजे म्हणजे पाहिजे. श्रुती, अगं मला खरंच माहित नव्हतं ग तुला इतकं वाईट वाटेल. नाहीतर मी राघवला तिथेच थांबवलं असतं. मला माझा ड्रेस आणून द्या, आणून द्या, आणून द्या. मला तो ड्रेस हवाय. शेवटी जर तुला तो ड्रेस मिळेल. हो, ऐक माझं. हा, राघव, राघव. काय झालं? आता तूच बघ आणि काय करायचं तेही तूच सांग. श्रुती, काय झालं? का रडतेस? काय झालं हिला? जसं तुला काही माहितीच नाहीये. अगं, खरंच नाही माहिती मला. काय झालं? राघव, तू श्रुतीचा ड्रेस रमाला नेऊन दिलास आणि तिने तो घातला. अच्छा, ते होय. श्रुती, अगं त्यासाठी तू अजून रडत बसलीस? राघव, अरे तुला काहीच कसं वाटत नाहीये? बिचाऱ्या श्रुतीने एकतर तिचा ड्रेस दुसऱ्याच व्यक्तीच्या अंगावर पाहिला आणि तो सुद्धा त्या इगो क्वीन रमा परांजपेच्या अंगावर. तिला रडू सुद्धा येऊ नये. नाही, तसं नाही म्हणायचंय मला. मग काय म्हणायचंय तुला?
एकतर तिने मला स्वतः तो ड्रेस परत आणून द्यायला हवा होता आणि तोही ड्रायक्लीन करून. आणि मुळात मला न विचारता माझा ड्रेस तू तिला का दिलास ते काही नाही. अगं रमा मॅडमचा जरा प्रॉब्लेम झाला होता म्हणून द्यावा लागला मला. ठीक आहे ना, झालं ते झालं. नाही, तू वाटेल ते कर, पण त्या रमा परांजपेकडनं आजच्या आज मला तो ड्रेस आणून दे. मला नाही माहिती. मग श्रुती, एखाद्याला एखादी गोष्ट दिल्यानंतर ती अशी कशी परत मागणार आपण? तूच सांग मला, ते कसं दिसेल? आणि देवाच्या दयेने एक ड्रेस आपण देऊच शकतो ना. मी ह्या चीप ड्रेस बद्दल तर विसरूनच गेले होते. आय जस्ट कांट इमॅजिन दिस. रमा परांजपेने कुठला तरी यूज ड्रेस वापरला तर त्या इडियट राघवच्या बहिणीचा. बट नेव्हर माइंड. तुला माझ्या रूम मध्ये काय, माझ्या घरात सुद्धा जागा मिळणार नाही. आकाश पडलं, आकाश पडलं, आकाश पडलं, आकाश पडलं, आकाश पडलं. हा आकाशातल्या कपड्याचा पाऊस पडायला लागलाय काय? मी पण काय बावळट आहे. एवढा भारीतला ड्रेस रमाताईंचाच असणार, चुकून खाली पडला असणार. काम झाले की त्यांना देऊन टाकतो. तो ड्रेस दिलाय तर त्यासाठी तू एवढा का भाऊ करतेस? दादा, तुझ्या अजूनही लक्षात येत नाहीये का मला किती वाईट वाटलंय ते? कळतंय ते, आणि तुला न विचारता तुझ्या वस्तूंना हात लावणं चुकीचं आहे, मी मान्य करतो. पण मी तरी काय करू? अगं त्यांचे कपडे भिजले होते, त्यांना बदलायचे होते ते. आता अशा अडचणीच्या प्रसंगी मला नेमका तुझा ड्रेस मिळाला म्हणून दिला मी. अरे दिला म्हणजे काय, दान करून टाकलायस का तू? मला नाही माहिती. तुला जे करायचंय ते कर, पण माझा ड्रेस घेऊन ये. पण मला एक गोष्ट समजत नाहीये राघव, की सारखं सारखं त्या रमाच्या मदतीला धावून जायची गरजच काय आहे? हे बघ, तुझं मन मोठं आहे हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण ते तिला दाखवायची काय गरज आहे? राघव, तो ड्रेस तू तिला दिलास त्याकरता माझ्या मनात राग नाही. तिला गरज होती, तू तिला मदत केलीस, छान केलास. पण आता मात्र तो ड्रेस तू परत आणायलाच हवा. अरे श्रुतीचं असं रडणं आम्ही नाही बघू शकत. श्रुती, आपल्याला आबांनी काय शिकवलंय? कुठल्याही गोष्टीचा मोह वाईट, त्याच्यात अडकायचं नाही. ते मला नाही ऐकायचं रे हे सगळं. अगं तू काही कर आणि तो ड्रेस घेऊन ये. वाटेल ते कर, पण तो ड्रेस परत आण म्हणजे आण. वाटेल ते कर, पण तू तो ड्रेस आणून दे. नारायणा, नाही, आता तोही नाही, मीही नाही. तूच तो ड्रेस आणून दे.